गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर सकाळ सकाळी आम्ही कुठं निघालो हे जर पाहायचं असेल ना तर चला मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर ना इथं सगळे आम्ही सामानाची पॅकिंग करून घेतली, सगळं सामान व्यवस्थित ठेवून घेतलं, कारण आमचा प्रवास ना बराच लांबचा होता. त्याकरता सगळी ही घाई गडबड चालू होती आणि एक तर आम्हाला उशीर झाला होता. त्यासाठी पटापट गाडीच्या डिगीमध्ये सामान ठेवून घेतलं आणि चला मग आता आम्ही कुठं जातोय हे पण तुम्हाला बघायचं असेल तर चला आमच्यासोबत तुम्हीही चला. हा माझा भाऊ आहे, आता सध्याला ड्रायव्हिंग तर तोच करणार आहे. तर आमचा प्रवास असा चालू झालेला आहे. तर चला आता पुढे पुढे तुम्हाला कळेलच की आम्ही काय काय मजा केलेली आहे. लवकरात लवकर आता आम्ही गाव सोडलेलं आहे आणि हे हिरवेगार शेत बघून असं वाटतं ना की नको बाबा शहरातला विषय, इथं गावामध्येच राहावं, एवढं छान वाटत होतं. आणि ऐन शेताच्या इथंच आम्हाला एक छान असा ना धाबा भेटला आणि त्या धाब्यावरचं जेवण तर एक नंबर होतं. तसा हा नाश्ता होता, दही धपाट, शेंगदाण्याची चटणी, हिरव्या मिरचीचा ठेचा. आणि इकडं सोहमचं नखरे चालू होतं की मला ठेचा नाही पाहिजे किंवा धपाटे नाही पाहिजे, त्याला खायचे होते पराठे. शेवटीला ते पराठे मिळाले सुद्धा आणि मस्त नाश्ता केला आणि त्यानंतर आम्ही निघालो पुढच्या प्रवासाकडे. तर इकडे मग जरा फोटोशूट चालू होतं, भाऊ गाडी चालवायला त्यानं, तर मग त्याची वाईफ जी आहे ती त्याचे फोटो वगैरे काढत होती आणि इकडे मागे आमची मायलेकांची मस्ती चालू होती. आता सोहमला ना समोर बसून ना खूप रिस्की आहे. आता इकडे बसून पण तो माझ्या आईला म्हणजे त्याच्या आजीला सारखं आजी काय ग झोपतीस, उठ उठ. हां, आता तुम्हाला मी सांगते आम्ही कुठे गेलतो. जी माझ्या भावाची बायको आहे, आता भावाचं तर लग्न झालेलं नाही पण त्यांच्या घरी ना धोंडे जेवण होतं. तर जावायचं कौतुक आणि लेकीचं कौतुक करण्यासाठी हे अधिक मासात सगळेजण बोलवतात, हे तुम्हालाही माहिती. तर आम्ही तिच्या घरी गेलतो आणि इथं बघू शकतो त्यांनी इतकं सुंदर डेकोरेशन केलं, त्यानं खूप छान केलं होतं. आणि आता इथून पुढे कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे, बघू शकता तुम्ही. खूप छान डेकोरेशन केलं होतं, असं वाटत होतं की वाव किती म्हणजे फोटो किती काढावे की असं. आता इकडे कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. तर ही माझ्या भावाच्या बायकोची आई आहे. आता ह्यांनी सुद्धा माझ्या आईला धोंडे दिले. त्यानंतर माझी वारी आली तर मलाही त्यांनी आहेर वगैरे केला आणि धोंडे वगैरे केले. आणि आपल्याला कसं हे जरा ह्यांच्या ज्या रीती वगैरे असतात ना, मला तर एवढ्यापैकी म्हणजे जेवढं माहिती तेवढं माहिती, पण जास्त नाही कळत आहे. आता 3 वर्षाखाली धोंड्याचा महिना आलता तर त्यावेळेस फक्त आईनं धोंडे केले ते. आता हे आमचं नवीन नातं जोडल्यामुळे ना ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला नव्याने कळत आहेत. त्यानंतर ना भावाचं तर लग्न झालेलं नाही पण जावायला लग्नाच्या आधी धोंडे देत नाहीत म्हणून जावायचं कौतुक म्हणून इकडे जावयाचे सासू सासरे त्यांना मस्तपैकी आहेर चढवलं. त्यानंतर ना ह्या माझ्या भाऊजाईच्या आजी आहेत तर माझ्या आईने त्यांनाही धोंडे दिले. असं म्हणतात की मोठ्या माणसांना धोंडे द्यायचे असतात. त्यानंतर ना छान असं हे जेवण केलं आणि छान छान मुवमेंटवर आजचा कार्यक्रम इथंच संपला. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला बाय.